टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। छावणी पोलीस स्टेशन यांच्याकडे जे 2 CR दाखल आहेत 51 आणि 40 2025 सालातले, यापैकी 51 CR मध्ये पूर्वी धारणकर आणि त्यांच्या पत्नी यांना अटक करण्यात आलेली होती। तपासाच्या ओघात असं देखील लक्षात आलं की CR नंबर 40 जो आहे त्या 40 मध्ये या दोघा पती पत्नींचा सहभाग आहे आणि त्यांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या पैसे जमलेले आहेत आणि ते पैसे याच गुन्ह्यातील इतर जे आरोपी आहेत ज्यांना एजंट्स म्हटलं गेलं आहे, जे इथल्या कॉम्प्युटर सेंटर्सचे चालक आहेत, अशांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात खात्यात पैसा हस्तांतरित झालेला आहे आणि हा हस्तांतरित झालेला पैसा त्यांनी अचल अशा संपत्तीत गुंतवलेला होता। याबद्दलचा शोध घेण्याकामी त्यांना दोघांनाही वर्ग करून घेण्यात आलं होतं पोलीस कस्टडीत। साधारणतः 8 तारखेपासून पोलीस कस्टडीमध्ये ते आहेत आणि आज देखील मेहरबान कोर्टाने तपास ज्या पद्धतीनं पुढे चाललेला आहे त्याचा सगळा अंदाज घेऊन तपास योग्य रीतीने पुढे चालला आहे यासाठी त्यांची येत्या सोमवारपर्यंतची पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि येत्या सोमवारपर्यंतच्या पोलीस कस्टडीत सदर आरोपींनी कुठे चल अचल संपत्ती घेतलेली आहे त्याच्या सगळ्या माहिती काढण्याचं कामकाज चालू आहे। SIDचा कामाचा आवाका अतिशय मोठा आहे, म्हणजे ते फक्त ह्या 4 CRs पुरताच मर्यादित आहे तसं नाही, तर SIDकडे जे असलेले 4-4.5 हजार जन्माचे दाखले आहेत, म्हणजे एका विशिष्ट कालावधीत देण्यात आलेले, त्या सगळ्या जन्माच्या दाखल्यांचा अभ्यास SID करते आहेत। त्याच्यात अनेक गोष्टी सापडलेल्या आहेत। त्यात एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की काही एक साधारणतः 60-70 व्यक्ती अशा आहेत की ज्यांचे पत्तेच आढळून येत नाही किंवा पाठवलेल्या नोटिसांची देखील त्यांच्यावरती बजावणी होत नाही आहे। मग हे लोक कोण आहेत याचा शोध घेणं फार गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं SIDचं काम चाललेलं आहे। ज्या पद्धतीने मागच्या काही वेळेस मालेगावात आपण एका स्टेटमेंट केली, त्यानंतर मालेगावच्या काही राजकीय लोकांनी आपल्या विरोधात स्टेटमेंट केली, जातीभेद धर्मभेदचा आरोप आपल्यावर केला होता। बघा, वकील म्हणून काम करत असताना अशा पद्धतीच्या सगळ्या टीकाटिप्पणींची माझ्यासारख्या व्यक्तीला सवय आहे। मुळात मुद्दा असा आहे की वकिली व्यवसाय करताना, न्यायासाठी भांडत असताना जात धर्म याच्यापेक्षा वेगळ्या पातळीवरती आम्ही काम करत असतो। मुंब्रा बिल्डिंग कोलॅप्स केस माझ्याकडे जी होती 2013ची, त्याच्यात 75 एकाच धर्माच्या लोकांचा मृत्यू झाला होता आणि त्यातले बिल्डर सोडले तर इतर सगळे सरकारी अधिकारी होते, पण अशाही लोकांचा साधारणतः 42 ते 48 महिन्यापर्यंत जामीन मी होऊ दिला नव्हता। आणि जाती आणि धर्माचाच विषय असेल तर त्यावेळेस ते जे काही मोठे अधिकारी होते त्यांचे जामीन आधी व्हायला हवे होते, पण ते होऊ दिले नव्हते, हेच त्याचं उत्तर आहे। त्यामुळे राजकीय पक्षाच्या नेत्यांना स्वतःच्या पोळ्या भाजून घेण्याचा मिळालेल्या प्रत्येक संधीचा दुरुपयोग करायची सवय असते आणि त्या पद्धतीनं त्यांनी त्यांचे वक्तव्य केलेले आहेत असं मला वाटतं। सर, यासाठी मुदत जी सामान्य मुदत संपली, SIDचा कामाचा आवाका अतिशय मोठा आहे आणि त्या आवाक्यासंदर्भात सखोल असा विचार करून वरिष्ठांनी SIDच्या कामाला मुदतवाढ दिलेली आहे। दुसरा एक मुद्दा असतो की प्रामुख्याने त्या SIDच्या संदर्भात बांगलादेश आणि रोहिंग्याचा प्रश्न होता, त्याच्यात काही निष्पन्न मी जसं आता मगाशी म्हटलो की साधारणतः एक 50 ते 60 लोक असे आहेत की ज्यांचे पत्ते आढळून येत नाही, त्यांच्याकडे वारंवार नोटिसा पाठवून देखील नोटिसांची बजावणी होत नाही, हे लोकच मालेगावात नाही आहेत, तर मग ते आहेत कोण हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। ह्या सगळ्या प्रश्नाचा ज्यावेळेस खुलासा होईल त्यावेळेस कदाचित महत्त्वपूर्ण अशी माहिती समोर येण्याचा संभावना आहे। पुण्याच्या पोर्शे कार संदर्भात काय नेमकं स्टेटस आहे आणि आपण पुढचा आर्ग्युमेंट आणि मागचा आर्ग्युमेंट काय? आता हा असा जर विषय आपण अतिशय योग्य प्रश्न विचारला किंवा मगाशी आपण म्हटला होता की जातीय धर्माचा, आता त्या पोर्श कारमधले जर सगळेच लोक बघितले तर ते सगळेच एका विशिष्ट धर्माचे आहेत, पण म्हणून ते विशिष्ट धर्माचे आहेत म्हणून आम्ही त्यांच्याकडे काही लिनियंटली पाहतो किंवा सौम्य भूमिकेने जातो असं नाही आहे। अपघातासारख्या गुन्ह्यात कायद्याशी जी काही छेडछाड करण्यात आली, पुरावा जो बदलण्यात आला, हे सगळं प्रकरण आम्ही मेहरबान पुण्यातल्या न्यायालयात, मुंबई उच्च न्यायालयात अतिशय समर्थपणे मांडलं। त्यामुळे अपघातासारख्या गुन्ह्यात देखील आज 17 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे, साधारणतः 15 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे। आरोपींचा जामीन झालेला नाही। यावरच लक्षात येईल की मालेगावातल्या राजकीय नेत्यांनी केलेले आरोप हे सगळेच अतिशय खोकले, म्हणजे ज्याला कोणताही पाया नाही आहे, राजकीय हेतूने प्रेरित झालेले आहे। सदरच्या गुन्ह्यामध्ये दोषारोप निश्चिती करण्याचं काम चाललेलं आहे आणि कमीत कालावधीत तो खटल्यात दोषारोप निश्चित करून तो खटला संपवावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव